हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्लिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चं सायन्स आणि त्यामध्ये आपण कंप्लीट केलाय पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करू ग्रॅव्हिटेशन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की ग्रॅव्हिटेशन मध्ये आपल्याला कुठले टॉपिक स्टडी करायचं आहे, त्यासोबतच काही बेसिक टॉपिक आज आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा, ग्रॅव्हिटेशन जर बघितलं आपण तर त्यामध्ये आपल्याला बघावं लागेल फोर्स अँड मोशन, त्यानंतर असेल सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, त्यानंतर असतील केपलर्स लॉज. केपलर्सचे 3 लॉज असतात आणि ते 3 लॉज आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर बघायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यानंतर युनिव्हर्सल लॉ फॉर ग्रॅव्हिटेशन असेल, त्यानंतर असेल अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मीन्स अर्थमुळे असलेलं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, और एल म्हणतो आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी चेंज होईल, तो व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी मीन्स जीच्या व्हॅल्यू मध्ये आलेले चेंजेस. त्यानंतर आपल्याला बघावं लागेल मास अँड वेट. आता बघावं लागेल की मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स असेल. त्यासोबतच आपल्याला बघायचं आहे फ्री फॉल आणि एस्केप व्हेलॉसिटी. हे असतील आपल्या जे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर असतील त्या चॅप्टरचे मेन टॉपिक्स, फ्री फॉल अँड एस्केप व्हेलॉसिटी पर्यंत. सो हे मेन टॉपिक्स आपल्याला स्टडी करायचे इन ग्रॅव्हिटेशन. आणि त्यासोबतच सुरुवातीला आपण काही बेसिक टॉपिक हो, जसं डिस्टन्स, त्यानंतर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर असेल व्हेलॉसिटी, त्यानंतर स्पीड अँड ऍक्सलरेशन, हे काही बेसिक टॉपिक सुद्धा आपण कव्हर करू. आणि सुरुवातीला आपण बघू आज फोर्स अँड मोशन. सो आपल्याला बघावं लागेल फोर्स अँड मोशन. आता फोर्स अँड मोशन हा आपण म्हणू शकतो की एक बेसिक टॉपिक सुद्धा आहे, बिकॉज फोर्स तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये शिकले असाल, त्यानंतर 9th स्टँडर्ड मध्ये सुद्धा तुम्ही फोर्स अँड मोशन शिकलेले आहात. सो फोर्स जो असेल तर फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स अप्लाय केला, आता एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज करा की एक बॉल आहे, तो रेस्ट पोझिशनला आहे, एक फुटबॉल आहे आणि तो रेस्ट पोझिशनला आहे ग्राउंड वरती. आपण त्या फुटबॉलला किक केलं, बरोबर. फुटबॉलला किक केल्यावर आपण त्यावर अप्लाय केला फोर्स. जेव्हा आपण कुठल्या ऑब्जेक्टला किक केलं किंवा त्या फुटबॉलला किक केलं, त्यावर अप्लाय केला आपण फोर्स. आणि फोर्स अप्लाय केल्यामुळे जो ऑब्जेक्ट रेस्टवर होता तो आता मोशन मध्ये आलेला आहे. सो एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टवर असेल आणि त्याला मोशन मध्ये आणायचं असेल तर त्यावर लावा लागतो फोर्स. आता मोशन मध्ये आला मीन्स जेव्हा एक ऑब्जेक्ट आपली पोझिशन चेंज करतो, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपली पोझिशन चेंज करेल मीन्स तो आहे मोशन मध्ये. एक प्लेस वरून अनदर प्लेसवर जेव्हा तो ट्रान्सफर होत असेल तेव्हा तो ऑब्जेक्ट आहे मोशन मध्ये. आणि ऑब्जेक्टला जर मोशन मध्ये आणायचं होतं तर त्यावर अप्लाय करावं लागलं फोर्स. मीन्स ऑब्जेक्ट रेस्ट वरून मोशनवर आणायचं असेल तर त्यावर अप्लाय करावा लागतो फोर्स. त्यासोबतच आता तो फुटबॉल ग्राउंडवर ट्रॅव्हल करत असेल, त्यानंतर दुसरा प्लेयर त्या फुटबॉलला स्टॉप करेल. मीन्स आता त्या फुटबॉलला स्टॉप करायचा आहे, मीन्स मोशन मध्ये असलेला फुटबॉल आपल्याला स्टॉप करायचा आहे, मोशन मध्ये असलेला ऑब्जेक्ट आपल्याला स्टॉप करायचा आहे, त्यासाठी सुद्धा लावावं लागेल फोर्स. मीन्स जर ऑब्जेक्टची स्टेट चेंज करायची आहे, स्टेट ऑफ रेस्ट पासून स्टेट ऑफ मोशनला आणायचं असेल किंवा मग स्टेट ऑफ मोशन पासून स्टेट ऑफ रेस्टला आणायचं असेल, त्यासाठी आपल्याला लावावा लागतो फोर्स. मीन्स फोर्स चेंज करतो ऑब्जेक्टची स्टेट आणि त्याची व्हेलॉसिटी सुद्धा. त्यासोबतच मोशन काय असेल, जेव्हा ऑब्जेक्ट आपली पोझिशन चेंज करतो ते असेल त्याची मोशन. जेव्हा एक ऑब्जेक्ट आपली पोझिशन चेंज करत असेल ते असेल मोशन. आता सपोज करा तुम्ही एक स्टोन होल्ड केलेला आहे. स्टोन जर तुम्ही होल्ड केलेला असेल तो असेल रेस्टवर. आता त्या स्टोनला तुम्ही अपवर्ड थ्रो केलं, मीन्स स्टोन घेतला आणि अपवर्ड डायरेक्शनने थ्रो केला. आता सुरुवातीला तो रेस्टवर होतो, त्यानंतर तुम्ही थ्रो केल्यानंतर तो ऑब्जेक्ट आला मोशन मध्ये. आता तो ऑब्जेक्ट जो मोशन मध्ये आलेला आहे तो आता ट्रॅव्हल करेल. मीन्स एका ऑब्जेक्टवर जो रेस्टवर होता त्यावर आपण फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यानंतर तो आला मोशन मध्ये, मीन्स त्याची पोझिशन चेंज झालेली. त्यासोबतच त्याची व्हेलॉसिटी सुद्धा चेंज झाली. जेव्हा तो सुरुवातीला रेस्टवर असेल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी होती 0 आणि जेव्हा तो मोशन मध्ये आला त्याची व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन 0 होऊन जाईल. मीन्स व्हेलॉसिटी सुद्धा चेंज झाली ड्यू टू फोर्स आणि स्टेट सुद्धा चेंज झाली, स्टेट ऑफ रेस्ट पासून स्टेट ऑफ मोशनला आला. आता तो ऑब्जेक्ट किंवा तो स्टोन वर गेल्यानंतर तुम्हाला हे तर माहितच आहे की तो कुठलीही गोष्ट जेव्हा वर जाते त्यासोबतच ते काय येते, खाली येते, बरोबर. जर स्टोन अपवर्ड थ्रो केला ते खाली येते. त्यासोबतच आपण ग्रॅव्हिटेशन जर बघितलं पर्टिक्युलर तर तुम्हाला माहित असेल की ग्रॅव्हिटेशनचं जे स्टोरी आहे, ग्रॅव्हिटेशनची जी डिस्कव्हरीची स्टोरी आहे ती कशी आहे. तर एक ऍपल ट्री खाली सर आयझॅक न्यूटन बसले होते आणि त्यांच्या डोक्यावर एक ऍपल पडलं, हे असेल ग्रॅव्हिटेशनची स्टोरी. आणि त्यावरून त्यांनी लिहिलं की एक फोर्स कुठल्याही ऑब्जेक्टला टुवर्ड्स अर्थ ओढते आणि त्या फोर्सला आपण म्हटलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जे आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये बघणारच आहे.
सो कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर त्याची जर स्टेट चेंज करायची असेल तर त्यासाठी लागतो फोर्स, आणि आपल्याला रिलेट करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोबत, पण त्याला टाइम आहे, ते आपण हळूहळू बघू. आता कुठला ऑब्जेक्ट जो वर जातो तो खाली येतो हे आपण बघितलं. स्टोन अपवर्ड गेला तो खाली गेला, बरोबर आहे. बट आपण जर एक सॅटेलाइट सोडला तो अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर जातो, बरोबर. सुरुवातीला त्याला रॉकेट लागतात, रॉकेटचे स्टेजेस असतात, ते सगळं आपण यातच बघू, ठीक आहे. त्यानंतर रॉकेट स्टेजेसमुळे ते सॅटेलाइट जे आहे ते अर्थ पासून दूर नेलं जाते आणि ते परत येत नाही, बरोबर. तर त्यासाठी वर्क करते एस्केप व्हेलॉसिटी, ते सुद्धा आपण बघणार आहे. ते कसं असेल काय असेल याला थोडा टाइम लागेल. सध्या आपल्याला पाहायचा आहे फोर्स अँड मोशन ओनली. तर ऑब्जेक्ट अपवर्ड गेला आणि तो डाऊनवर्ड आला, आता कुठेतरी जाऊन त्यावर पुन्हा स्टेट ऑफ रेस्टवर गेला, पुन्हा तिथून खाली आला, वापस आला, मीन्स त्यावर लागलेला आहे फोर्स. आणि जेव्हा एका ऑब्जेक्टवर फोर्स लागतो तेव्हा तो त्याची स्टेट चेंज करतो. त्यानंतर एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही क्रिकेट बॉलचं, बरोबर. जेव्हा बॅटमुळे त्या बॉलवर फोर्स लागेल, बरोबर. क्रिकेट बॉल जेव्हा बॉलर थ्रो करतो, बॉलरने थ्रो केल्यानंतर बॅट्समन त्याला हिट करेल, बरोबर. बॅट्समनने जेव्हा बॉलला हिट केलं त्यामध्ये आला फोर्स ड्यू टू बॅट मधला जो फोर्स होता तो त्या बॉलवर ऍक्ट झाला आणि त्या फोर्समुळे आता तो जो क्रिकेटचा बॉल आहे तो ट्रॅव्हल करेल. आता जितका जास्त फोर्स असेल तितका जास्त तो ट्रॅव्हल करेल आणि एका पॉइंट नंतर त्यावरचा फोर्स एंड होईल आणि तो स्टॉप होऊन जाईल, बरोबर. सो तो जो फोर्स असेल, फोर्समुळे ऑब्जेक्टची स्टेट चेंज होते. स्टेट ऑफ रेस्ट पासून स्टेट ऑफ मोशनला जाईल, स्टेट ऑफ मोशन पासून स्टेट ऑफ रेस्टला जाईल ड्यू टू अप्लाइड फोर्स. सो हे असेल फोर्स अँड मोशन. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, एक्सेलरेशन हे सगळे पॉइंट्स बघू आणि त्यानंतर स्टार्ट करू आपण ग्रॅव्हिटेशन. थँक्यू.